नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचं वितरण करण्यात येणार आहे। 93,26,000 शेतकऱ्यांना निधीचं हस्तांतरण केलं जाणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत आज नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची पहिली यादी राज्य सरकारकडून जाहीर सुद्धा करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, भरपूर शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने मेसेज सुद्धा आलेला आहे। बघा, डिअर कस्टमर, इंडियन रुपीज 3,000 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर डॅश 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 या शेतकरी बांधवांचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचं आहे। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा आताच दाखवलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे येणार आहे। बघा, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। परंतु हप्त्यामध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांना माहिती असेल की आतापर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते सुद्धा मिळालेले आहेत। म्हणजेच एकंदरीत 6 हप्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 12,000 रुपये रक्कम आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आतापासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात आलेली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 1,000 रुपये जास्त प्रमाणे सुद्धा येतच आहे। म्हणजेच 3,000 रुपये प्रमाणे येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांना आश्वासन सुद्धा दिलेलं होतं। भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 9,000 रुपये देऊ आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 9,000 रुपये देऊ। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 18,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात येणार होता। तर तो निर्णय आजपासून घेण्यात आलेला आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपये प्रमाणे हप्ता सुद्धा येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी सर्व पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही, कारण नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। म्हणजेच तुम्हाला ही 4 कागदपत्रे कुठेही जमा करायची नाहीत, फक्त तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्रे काढलेली असावी। ज्या शेतकरी बांधवांनी ही 4 कागदपत्रे काढलेली असेल तर त्यांची नोंदणी सुद्धा झालेली आहे। त्यांच्याच खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा येणार आहे। त्यामुळे हे 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6 हप्ते विस्तार झालेले आहेत। म्हणजेच 12,000 रुपये आलेले आहेत। तर हे 12,000 रुपये शेतकरी बांधवांना डीबीटीच्या माध्यमातून आलेले आहेत। म्हणजेच आधार कार्डच्या आधारावरती थेट तुमच्या बँकेमध्ये पैसे सुद्धा येतच असतात। त्यामुळे
आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। परंतु 90 लाख शेतकरी बांधवांकडे 4 कागदपत्रे असायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांकडे 4 कागदपत्रे असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ही 4 कागदपत्रे तुम्हाला कुठेही जमा करायची गरज नाही। फक्त तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्रे काढलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून काल परिपत्रक सुद्धा आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी 4 कागदपत्रे काढलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हस्तांतर करा। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्रे काढलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। बघा, ही बैठक मुंबई येथे पार पडलेली आहे। तर या बैठकीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या बैठकीमधून आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की आजपासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर करा। बघा, जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। म्हणजेच पात्रता घालण्यात आलेल्या आहे, कागदपत्रांची मागणी केलेली आहे। जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असेल, जे शेतकरी बांधव हे 4 कागदपत्रे काढणार आहेत त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आलेला आहे, परंतु आम्हाला कोणत्याही पात्रता घालण्यात आलेल्या नव्हत्या, सोबतच कागदपत्रांची मागणी केलेली नव्हती। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पात्रता घालण्यात आलेली आहे, सोबतच कागदपत्रांची मागणी केलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल, कागदपत्रे काढणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। तर बघा, या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी आज राज्य सरकारकडे आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यासाठी 3600 कोटींचा निधी आलेला आहे आणि ते फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। परंतु सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार नाही, कारण यासाठी आज प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा, तुम्हाला सर्वात अगोदर सांगितलेलं आहे की एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज या 20 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। कारण नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि या डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख शेतकरी बांधवांची आहे। त्यामुळे आज 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पैसे येणार आहेत। उद्या 8 जिल्ह्यामधील आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यामधील म्हणजे टोटल मिळून 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनी ही 4 कागदपत्रे काढायची आहेत। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 4 कागदपत्रे काढलेली असतील त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा येणार आहे। सोबतच या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार नाही। त्यामुळे या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत आणि हे 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर 4 पात्रता बघून घेऊयात। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकऱ्यांचे आधार कार्ड अपडेट केलेले असावे, सोबतच ते आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक सुद्धा
असायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा तुमचे पैसे पेंडिंगला पडतील. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 2015, 2014, 2013 म्हणजे सरासरी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेलं असेल तर ते आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट सुद्धा करायचं आहे. बँक पासबुक वरती जे तुमचं नाव आहे तेच नाव तुमच्या आधार कार्ड वरती असायला पाहिजे. सोबतच बँक पासबुक वरती जो पत्ता आहे तो पत्ता तुमच्या आधार कार्ड वरती असायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही आधार कार्ड अपडेट करायचं आहे, त्याच्यावरती फोटो असेल, नाव असेल, पत्ता असेल ते अपडेट सुद्धा करायचं आहे आणि ते आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे. म्हणजेच आपली डीबीटी ऍक्टिव्ह सुद्धा करायची आहे. जे शेतकरी बांधव आधार कार्ड अपडेट करणार आहे, आधार कार्ड बँकेसोबत लिंक करणार आहे, त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे येणार आहे. सोबतच शेतकरी बांधवांना दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी असावेत. जे शेतकरी बांधव प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी असेल त्या शेतकरी बांधवांना नव शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे. बघा, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती नोंदणीकृत असतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करण्याचे आदेश आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. म्हणजेच शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती नोंदणीकृत असावे. सोबतच शेतकरी बांधवांनो जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच मला पैसे सुद्धा मिळणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल, याच्यामध्ये पोलीस असेल, आर्मीमध्ये असेल, शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल किंवा रेल्वे कामगार असेल तर तुम्हाला आतापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही, पीएम किसान योजनेचा हप्ता येणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल त्या शेतकरी बांधवांना आज 7वा हप्ता येणार आहे. नमो शेतकरी योजना असेल आणि पीएम किसान योजना असेल, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून हप्ते सुद्धा येणार आहेत. सोबतच शेतकरी बांधवांनो जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना नमो शेतकरी योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन असेल त्यांच्यासाठीच नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली होती. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. सध्याच्या स्थितीला नमो शेतकरी योजनेचे पैसे विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पुढील 2 ते 3 दिवसानंतर पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा येणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे. परंतु जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत नसेल त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, ज्या शेतकरी बांधवांकडे 4 कागदपत्रे असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे विस्तार करण्याचे आदेश भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्रे काढायची आहेत किंवा काढले असेल तर तुम्हाला आज पैसे येणार आहेत. तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे शेतकऱ्यांचा ऑनलाईन सातबारा दाखवत असावा, आठवडा उतारा सुद्धा दाखवत असावा. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल, डिजिटल पद्धतीने दाखवत असेल, तुमचा ऑनलाईन सातबारा असेल, ऑनलाईन अट असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये सुद्धा येणार आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करण्यासाठी ऑनलाईन सातबारा कशामुळे मागवलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर असे शेतकरी बांधव आहेत की त्यांच्याकडे जमीन नाही, सोबतच ते नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत नाही, तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन नमो शेतकरी योजनेचा अर्ज केलेला होता. त्यांनी आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते घेतलेले आहेत, सरासरी 12,000 रुपये सुद्धा घेतलेले आहेत. परंतु
आतापासून नकली बनावट कागदपत्रे असणाऱ्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा लाभ द्यायचा नाही। त्यामुळे जे शेतकरी बांधव नोंदणीकृत असतील सोबतच ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता द्यायचा आहे। त्यामुळे ऑनलाईन सातबारा मागवण्यात आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांना दुसरं कागदपत्र म्हणजे शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती नोंदणी केलेला असावी। बघा, जर तुम्ही नोंदणीकृत असणारे शेतकरी बांधव असाल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो तिसरं कागदपत्र म्हणजे शेतकरी बांधवांनी किसान क्रेडिट कार्ड काढलेलं असावं। ज्या शेतकरी बांधवांनी किसान क्रेडिट कार्ड काढलेलं असेल त्यांना याचा लाभ घेता येणार आहे। आणि जे चौथं कागदपत्र आहे तर ते चौथं कागदपत्र म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी केलेली असावी किंवा जर फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना आज प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हे 4 कागदपत्रे तुमच्याकडे सुद्धा असायला पाहिजे। भविष्यामध्ये या 4 कार्डच्या आधारावरती तुम्हाला सुद्धा पीक कर्ज मिळणार आहे, पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना सोबतच विविध योजनांचा लाभ फार्मर आयडी कार्डच्या आधारावरती देण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा 4 कागदपत्रे काढायचे आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात। बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा यवतमाळ, दुसरा जिल्हा चंद्रपूर, तिसरा जिल्हा गडचिरोली, चौथा जिल्हा गोंदिया, 5वा जिल्हा भंडारा, 6वा जिल्हा नागपूर, 7वा जिल्हा वर्धा, 8वा जिल्हा अमरावती, 9वा जिल्हा अकोला, 10वा जिल्हा वाशिम, 11वा जिल्हा बुलढाणा, 12वा जिल्हा हिंगोली, 13वा जिल्हा नांदेड, 14वा जिल्हा परभणी, 15वा जिल्हा लातूर, 16वा जिल्हा धाराशिव जिल्हा, 17वा जिल्हा बीड, 18वा जिल्हा जालना, 19वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि 20वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा। म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। उर्वरित 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या योजनांच्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत सुद्धा येऊन जाईल। परंतु जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।